नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्या मांडूनच ठेवा गुरुजी. पूजा सर आले ना, मांडून ठेवा. चालते की चालते. पुढे शिकायचं फक्त सांगा. कमीत कमी वेळामध्ये हा भूमिपूजन समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं भूमिपूजन होत आहे ते जितेंद्रजी धुडी साहेब या ठिकाणी पूजन करून भूमिपूजन करतायत. साहेबांबरोबर ॲडिशनल कलेक्टर साहेब यांचंही या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं स्वागत. ओम स्वाहा पयोपाध्यम समर्पयामि स्थानीयं समर्पयामि हरिकुंकुमैः हरिद्रा समर्पयामि सौभाग्यद्रवं समर्पयामि अलङ्कपक्षदवैः अभानरक्षणं समर्पयामि नमो नमः वरुणदेवताभ्यो नमो नमः पुष्पपान्तु समर्पयामि मालत्यहर्गलैः मालत्याधने पुष्पपान्तु समर्पयामि नमस्ते कक्षदवैः अभानर्दे पक्षदं समर्पयामि. थोडं पाणी गेलं पाणी हरिद्रा अलंकराधे पुष्पकालं सपुष्पचंदनं नाही असं ठेवायचं. हरिद्रा समर्पयामि सौभाग्यद्रवं समर्पयामि. बोला भगवान की जय. ॲडिशनल कलेक्टर साहेबांना विनंती करतो नगराध्यक्ष आनंदी कशी ॲडिशनल कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांना विनंती करतो. शिवसाहेब उपनगराध्यक्ष मनोहर सोनवणे सर. हो सर, या ना. या साहेब. ठीक आहे, झाले ठीक आहे, चलो. मी काय त्यानंतर ॲडिशनल कलेक्टर साहेबांचा सन्मान शशिकांतजी जगताप यांनी करावा अशी त्यांना विनंती यानंतर तहसीलदार साहेबांचा सन्मान बाळासाहेब कांबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बाकीचे पासून पुढच्या खाली मागे माणसं खाली मागे बसले बस थोडक्यात देवस्थानविषयी प्रास्ताविक शशिकांत जगताप यांनी करावं संजू असं मी त्यांना विनंती. बसा, खाली बसा सर्व. आता
विनंती केल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे कार्यक्षम राज्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या विनंतीला मान देऊ वेळात वेळ काढू आपल्या पालखी सोहळ्याचे वैभव हे लक्ष्मीनारायण मंदिर इथून आमची चांगवटेश्वर पालखी निघते यासाठी सरांनी शब्द दिला होता आपल्याला की तुम्ही ज्या वेळेला मला बोलवता त्यावेळेला मी येईल आणि आम्ही असं ठरवलं होतं की सर तुमचा वेळ द्या तर दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आज सर तुमची वेळ आम्हाला तुषारांनी दिलेली तर आम्हाला तुषारचे आभारानंतर तुमच्या तर या ठिकाणी आमचं तुम्ही आले त्याबद्दल देवस्थानच्या वतीने तुमचे धन्यवाद. या ठिकाणी आपण कबूल केल्याप्रमाणे सरांनी आल्यापासून आपल्या पालखी सोहळ्याला पाण्याचे टँकर पालखी जेव्हा जाते त्यावेळेला पाण्याचे एक मार्ग सरांनी 2 टँकर दिले होते आणि तेवढेच आम्हाला भरपूर होत असेल एक ॲम्ब्युलन्स आणि पोलीस सरांनी सांगितले की आम्हाला इथून निघाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत एकच टाक आहे आणि तेवढीच विनंती आहे तुम्हाला. नंतर हा जो आमचा लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे आम्हाला प वर्गामध्ये द्या. मी काकींना पण सांगितले काकी पण होत्या शिव साहेब पण होते तहसीलदार साहेब पण होते. आता तुमच्या अधिकारामध्ये फक्त आम्हाला ते पोटा मारून द्या आणि म्हणजे लगेच परवा दिवशी मुख्यमंत्री साहेब होते लगेच ऑन द स्पॉट होते कारण तुमच्या आज जी मेहनत केली तुम्ही आम्हाला हा म्हणलं की तुमची आजची मेहनत आहे ही पुरंदर विमानतळ म्हणजे काय नुसतं महाराष्ट्राचं भूषण नाही अख्ख्या भारताचे आणि चांगावटेश्वर आणि पांडुरंगाला मी विनंती केली की हे तुमचं जे स्वप्न आहे तुमचं मुख्यमंत्री साहेबांचं आणि देवेंद्रजींचं नरेंद्र मोदी साहेबांचं हे स्वप्न तुमच्या कार्यामध्ये आणि पूर्ण करू असं मी विनंती करतो आणि थांबतो. यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष वाबळे महाराज. आजचा जो दिवस आहे इतका खूप आनंदाचा आणि या दिवसासाठी आम्ही वारकरी मंडळी देवस्थान मंडळी इतके 10 वर्ष आम्ही याच्या पाठीमागे लागलेलो आहे. आज योग आलेला आहे कलेक्टर साहेबांच्या आणि यांच्या सगळ्या सहकार्यानं आम्हाला कलेक्टर साहेबांची खरं पाहिलं तर वेळ दिली तर तो तुषार जुरंगे इतकं मेहनत घेतली आमच्यासाठी आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिलता अगोदर आम्ही भेटल्यानंतर त्यांनी तो तरी पाळला. आमची विनंती एकच आहे की हे जे देवस्थान आहे देवस्थान सासवडचं वैभव होय आणि आम्हाला मूळ सासवडमध्ये सोपान काका जी बँक आहे ना ते बँकेचे दुसरं सहकार्यच नाही कसलं शासनाचं नाही कशाच नाही सोहळ्याला फक्त शासन बंदोबस्त देतंय पाणी देतंय आरोग्य खात्यात एवढंच बाकी काही आम्हाला सुविधा मिळत नाहीत. वारकऱ्याला ते मुख्यमंत्र्याचे 20,000 रुपये मिळतात ते दिंड्याला मिळतात सोहळ्याला काहीच मिळत नाही. सोहळ्यासाठी आम्हाला एकच म्हणणं की देवस्थान आमचं बोवारनात घ्या आणि आम्हाला दरवर्षी काय ते मिळेल. आता हे पडले नगरपालिकेला किंवा शासनामार्फत काय होईल तर प्रस्थानच्या वेळेस मंडप पाहिजे इथं फुल सजावट पाहिजे थोडी आणि जाताना आमची एक दुसरी अडचण अशी की पहिल्या दिवशी आमचा मुक्काम असतो पारगावला आणि काकाचं प्रस्थान झाल्याशिवाय आम्ही निघत नाही. काकाचं प्रस्थान उशिरा झालं तर आम्हाला 11 दिवस जायला. तिथल्या लोकांची अडचण अशी की ते लोक वस्तीवर असतात आणि मग वारकरी उपाशी झोपतात तर त्याच्यासाठी एक प्रस्थान काकांच्याला सांगून जरा आम्हाला लवकर गावाने मान्यवरांनी आलं आणि आरती करून सोडलं तर बरं होईल एक विनंती आमची. आणि कलेक्टर साहेबाला एक विनंती आहे मराठी समजताय पाठीमागे एक 5-6 महिन्यापूर्वी भेटलो होतो आम्ही जिल्हा पुण्यात तुमच्या कचेरीत तर तिथं आम्ही तुम्हाला निवेदन दिलं पत्र दिलं आणि आमची ह्या देवस्थानाची जमीन 35 एकर जमीन इंदापूर तालुक्यात आहे आणि त्यात झाले काय माहिती का अनादी परांगणाला किंवा मुद्दाम बोगसगिरी करून कुळ कायदा नाही काय नाही दिलं नाही काय नाही पण पोपळीच तर इतर अधिकार रीत नंबर 3 कुळ लावले 59-60ला धरले ऐका की आणि 59-60ला आमची वहिवाट आहे 7-12ला आणि 64 साली तो फेरफार मंजूर केलेला आहे. पण तिथल्या स्थानिक पुढाऱ्यामुळे काय होते तहसीलदार तारीख तू तारीख तुमच्या टिळेकर साहेबाला भेटलो होतो. टिळेकर साहेब म्हणजे त्यांनी निकाल दिला की मी लगेच हे करतो पण ती काय अजून झालेलं नाही. मी जरा त्याला विनंती जर केली किंवा तुमच्या पद्धतीने जर सांगितलं की कसा निकाल द्या
सौर ऊर्जा द्यायचं ते पण निकाल तुम्हाला काय द्यायचा तो आपण लवकरात लवकर द्या, म्हणजे आम्हाला ते मुख्यमंत्र्यांची मागणी आहे आम्हाला की ते सौर ऊर्जा घ्या म्हणून. आणि आम्हाला ठराविक 20 लाख रुपये दरवर्षी उत्पन्न मिळेल त्याचं शासनाकडनं. आणि परत ही जी चूक झाली दुसऱ्याने कसायची आणि त्याच्यावर कुळ लागायचं, पुन्हा अतिक्रमण व्हायचं, हे बंद होईल. नंतरच्या पिढीला तरी ते त्रास होणार नाही आणि कायमस्वरूपी देवस्थानाला उत्पन्न राहील. तर ती एक विनंती आमची, देवस्थानासाठीच विनंती आमची, बाकी लोकांना किंवा ह्याला त्यातलं काहीच नको आहे आम्हाला. फक्त देवस्थानासाठी तेवढं तुम्ही शब्द द्यावा आम्हाला तुमच्या भाषणातून, एवढीच विनंती. समोरच आहे. आता इथलं जे बांधकाम करतोय ना तर हे झाड इथं आडू येते. आता आम्हाला शिवनी सांगितले की आम्ही प्रत्यारोपण करतो, इथून इथून बाजूला लावतो रिप्लांटेशन. हां, तर ते तसं करणार काय, पण ते 8 दिवस होऊन गेले, त्यांनी अजून काही कारवाई केलीच नाही. आता आम्ही लगेच सुरुवात करतो. का बोला झालं का झालं धन्यवाद. एवढं बोलून मी थांबतो. रामकृष्ण. त्यानंतर सर बोलतील आणि कार्यक्रम आज सासवड शहरामध्ये लक्ष्मीनारायण म्हणून प्रचलित असणाऱ्या या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले पुणे जिल्ह्याचे ऍक्टिव्ह आणि तरुण तडफदार कलेक्टर ड्युटी साहेब, त्याप्रमाणे आमचे जवळचे सहकारी डेप्युटी कलेक्टर आमचे सतीजीराव, त्याचप्रमाणे आमच्या सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष की ज्यांना 30-35 वर्षे हा सगळ्या गावाचा आणि सगळ्या विकासाचा अनुभव असणारे आमच्या आनंदी काकी जगताप साहेब, आज या सासवडच्या वैभवामध्ये भर पडत असताना सोपादेव मंदिर एक देखणं झालेले. आज हे मंदिर सुद्धा तुमच्या हातनं त्याचं भूमिपूजन होत आहे की संपूर्ण विश्वाचा निर्माता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर ब्रह्मा विष्णू म्हणून इथं पाहिलं जातं. आतमध्ये ब्रह्मदेव म्हणजे सोपान काकांची समाधी आहे, त्याच्यासमोर नगरेश्वराचं मंदिर आहे, ते शंकराचं ठिकाण आहे आणि इथंही विष्णूचं मंदिर आज आपल्या हातनं होतंय. हे करत असताना हे सगळे वारकरी संप्रदाय हे कमी शिक्षण असेल पण यांचं बोलणं नसेल किंवा यांचा परिचय असं काही गोष्टी मांडता येत नसतील, पण ह्या मंदिराचं बांधकाम करत असताना ह्या मंदिराची ही जागा जी आहे ह्या जागेच्या शेजारी अजून 2 गुंठे जागा मोकळी आहे, तर त्या जागेचा बी वापर ह्या मंदिरासाठी व्हावा. आणि ह्या मंदिराच्या जागेमध्ये बांधत असताना आपल्याकडून जर यांनी प्रस्ताव दिला आणि नगरपालिकेने, तर ही संपूर्ण जागा नगरपालिकेकडून आणि शासनाकडून ही देवस्थानला झाली तर या मंदिराचा भाग चांगला सुशोभित चांगला होईल. भविष्यामध्ये जर जागा सरकारी राहिली तर पूर्वी तिथे एखादा व्यवसाय करेल, टपरी करेल आणि ह्याचं सुशोभीकरण खराब होईल आणि हे खराब होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावे. आणि डीपीडीसीच्या माध्यमातून सासवड नगरपालिका सोपानदेव मंदिर, भैरवनाथ मंदिरामुळे ती ब वर्गात गेलेलीची, त्यामध्ये हे सासवडचं सुद्धा हे मंदिर त्यामध्ये बसते. आपण जर डीपीडीसीच्या ह्या योजनेमध्ये हा सहभाग घेतला तर ह्या सहभागातून तुम्हाला डीपीडीसीला यांना लई आपण 60-70-80 लाख रुपये टाकून हे मंदिर व्यवस्थितपणे पार पडू शकेल. त्यानंतर दुसरा काही उद्देश करायचा यांच्या डोक्यामध्ये नाही, फक्त मंदिरच बांधायचं आहे. आणि मंदिर बांधण्यासाठी आज हे किती जरी फिरले तर एवढे पैसे आजच्या काळामध्ये उभं होणं आजच्या काळामध्ये एवढं व्यवस्थित नाही. जरी माझं सुद्धा म्हणणं आहे की भक्तगण ट्रस्टनी जो नकाशा बनवलेला आहे आणि यांना उद्या परवा आपण आपल्या ऑफिसला बोलवावं आणि तुमच्या मार्फत त्या नकाशामध्ये अजून कुठला एखादा आर्किटेक्चर चांगल्या पद्धतीचा दाखवून ही इमारत आणि ही वास्तू तुमच्या काळामध्ये आयुष्यभर आठवणीत तुमच्या राहील अशा पद्धतीची वास्तू तुमच्याकडून व्हावी ही विनंती. कारण आज तुम्ही सकाळपासून आल्यापासून जेवलेला सुद्धा नाही असं आम्हाला कळालं, त्याची बी आम्हाला खंत वाटते, पण तुम्ही गेल्यानंतर परत तुमची नामची बी गाठ होणार नाही म्हणून आम्ही थोडासा तुमचा विलंब करतोय. पण आपण आला या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि तुम्ही ह्या मंदिराच्या सुशोभीकरणात भाग घेतला त्याबद्दल मी सर्व आमच्या देवस्थान ट्रस्ट गावाच्या सर्व लोकांच्याकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि 2 निवेदन दिल्या की पालखी जात असताना 2 रस्ते राहिलेले, ते रस्ते सुद्धा दाळा नंबर 1 आणि दुसरा 1 ते दोन्ही रस्ते जर आपल्या मार्फत गेले तर गावाकडे जाणार आहे. त्यामुळे ते दोन्ही गोष्टी झाल्या तर आम्हाला फायदेशीर होईल. आपण सर्व अधिकारी
प्रत्येकाचं नाव घेणे, इतके सगळे उच्च लेवलचे सगळे अधिकारी आहेत. या सगळ्यांचं सहकार्य या देवस्थानला राहील अशा पद्धतीची आशा बाळगतो आणि थांबवतो. ते आपले जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं बोलू. आज या ठिकाणी उपस्थित सर्व सासवड नगर परिषदेचे मान्यवर, सर्वात प्रथम मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलावला आणि आज या मंदिराचं जे भूमिपूजन आहे ते माझ्या हस्ते करण्याची मला संधी दिली. माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे. ते तेवढा सन्मान देण्याबद्दल मी सगळ्याच्या मनापासून धन्यवाद देतो. आपली पालखी यात्रा आता लवकरच चालू होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर तयारी आपण केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही तुमची मागणी आहे त्याच्यामध्ये पाण्याचे टँकर असो, ॲम्ब्युलन्स असो, पोलीसची व्यवस्था असो, हे सर्व आपण उपलब्ध करून देतच आहोत. त्याच्याशिवाय जे काही रस्त्याची आपण अतिरिक्त मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये बहुतांशी आपण ऑलरेडी दिलेली आहे, पण ते 2 किलोमीटरचा जो तुम्ही रस्ता सांगितलेला आहे की अजून राहिलेला आहे ते सुद्धा आम्ही मंजूर करून देतो. त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. वारकरी त्याच्यावर चालून जातील, त्यांना जास्तीत जास्त सोय असली पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ते मंजूर करून घेऊ. याच्याशिवाय जे इंदापूरचा आपण विषय सांगितला तोही विषय मला खूप महत्त्वाचा वाटला आणि आम्ही आता ॲडिशनल कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की तहसीलदारांना फोन करून सांगावं की त्याचा निर्णय 10 जुलैच्या आधी द्यावा, जेणेकरून ते विषय मार्गीवर लागतील तर तेही 10 जुलैच्या आधी आता निर्णय होऊन जातील. आणि जे 2 घंटेचा विषय आहे इकडचा तो सुद्धा मार्गीवर लावू. मात्र ते मार्गीवर लावत असताना माझी मात्र एक मागणी राहते की इकडच्या मंदिरचं काम करत असताना एवढा मोठा पेट तुम्ही काढू नका. आणि कोणती डिझाईन जी आहे ते आपण रिक्षासोबत सुद्धा बसू शकते. मी तुमचे जे आर्किटेक्ट आहे ज्याने डिझाईन केलेली आहे त्यांना माझ्याकडे तुम्ही बुधवारीला पाठवा. त्याच्यासोबत आम्ही बसून त्याची डिझाईन वगैरे पाहून घेऊ. त्याच्यामध्ये योग्य जे काही सुधारणा करायची असेल ते आम्ही करून देतो. मध्ये सुद्धा कुठला काही आर्किटेक्ट चांगला असेल तर त्यांना जोडून देतो. पण आपण जगाभरात पाहतो स्पेशली आपले भारतामध्ये की ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतो त्या ठिकाणी एक मोठा झाडं पण असतो आणि ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी लोक पर्यटन करतात ते लावू आणि तशी आपली सुद्धा एक व्यवस्था चांगली उभी करून घेऊ. हा वृक्षामुळे तुम्हाला खूप चांगली छाया मिळेल, AC पेक्षा जास्त थंड छाया मिळेल इकडे. तर ते माझी तरी विनंती राहील की काढू नका, डिझाईनमध्येच आपण बसू. मागे जागा आहे ना अजून भरपूर. तेच म्हणतो मी की ते बाकीची जागा आहे 2 गुंठे ते आपल्या कसं बसायचं मी तहसीलदारला सांगतो, तुम्ही त्याचं थोडं नियोजन करा ते आपण देऊ आणि चांगल्या पद्धतीने. आणि शेवटी माझी ईश्वरांना तुम्ही हेच एक विनंती करा की सध्या भूसंपादनाच्या प्रक्रिया चालू आहे. मोठा एअरपोर्ट या ठिकाणी होणार आहे. हा एअरपोर्टमुळे पूर्ण पुरंदरची म्हणजे पुण्याची तस्वीर तर बदलतील, पश्चिम महाराष्ट्राची पण तस्वीर बदलतील, पण सर्वात तस्वीर जे बदलतील ते पुरंदर तालुक्याचे बदलतील. एकदा जे दुष्काळी तालुका होता ते आता नवीन पुणे म्हणून त्याची ओळख होती. तर याच्यामध्ये सध्या आपले जे शेतकरी आहे त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. त्यांना आपण जलद गतीने पैसे पण वाटप करण्याचं काम हातात घेतलेलं आहे. तर या सर्व शेतकऱ्याचे जे पुढची भविष्य चांगलं असो त्याचा वापर त्याने चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. तशी ईश्वर त्यांना शक्ती देतील त्या पद्धतीने तुम्ही थोडी ईश्वरांना माझ्या वतीने ही कामना करा. कारण शेवटी खूप महत्त्वपूर्ण आहे की जे कुठल्याही प्रकारचा प्रकल्प असतो त्याच्यामध्ये जे मूळ जे शेतकरी आहे जे सर्वात मोठं योगदान देतात. ठीक आहे, आपण किती पैसा दिला तरी जमीन असते, त्याच्यासोबत एक आपला एक इमोशनल अटॅचमेंट पण असतो. पण आता त्याचा सर्वात जास्त फायदा त्या शेतकऱ्याला झाला पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा या पद्धतीने प्रकल्प तयार केला की शेतकरी तिथेच राहिले पाहिजे आणि म्हणून त्यांना युनिव्हर्सिटीमध्येच आपण थांबतो आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतील तशी आम्ही ईश्वरांना कामना करतो, प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी आम्हाला बोलायला सन्मान दिला त्याबद्दल तुम्ही सर्व लोकांचा मनापासून धन्यवाद.